नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण जाणूया PM किसान योजनाच्या जी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, त्या किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येऊ शकतो आणि त्याची तारीख काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, जसं शेतकरी मित्रांनो बघू शकता, PM किसान योजना 19व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट। या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील। तर चला तर मग बघूया। जसं देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19वा हप्ता जाहीर होण्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत PM किसान योजनेचे 18 हप्ते जारी करण्यात आले व अशा स्थितीत शेतकरी आता 19व्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत। दरम्यान 19व्या हप्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे। 19वा हप्ता या महिन्यात रिलीज होऊ शकतो। तर चला तर मग 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीज करण्यात आला होता। तर 19वा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे, कारण सरकार दर 4 महिन्यांनी त्यानुसार हप्ता देते। त्यानुसार पुढील महिन्यात हप्ता जारी होऊ शकतो। जसं बघू शकतो मित्रांनो, 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र जिल्ह्यातील म्हणजे महाराष्ट्रामधील वाशिम जिल्ह्यामधून वाटप करण्यात आलेला होता। तर त्याचा जर 4 महिन्याचा कार्यकाळ धरला तर 5 फेब्रुवारी रोजी 4 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होतो। तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 19वा हप्ता येण्याची म्हणजे दाट शक्यता काय येणारच फेब्रुवारी महिन्यामध्ये 19वा हप्ता, कारण की 1 फेब्रुवारी 2025ला बजेट पेश झाल्यानंतर एक PM किसानचं बजेट पेश होईल, त्यामध्ये वाढण्याची पण शक्यता आहे। दाट वाढतं का नाही वाढतं ते तर आपण बघूयाच। 1 फेब्रुवारी 2025ला वाढला तर शेतकऱ्यांना 19वा हप्ता हा म्हणजे वाढीव रकमेचा मिळू शकतो। आणि त्याच्यासोबतच आपल्या महाराष्ट्र सरकारचा जो नमो किसानचा जो तो हप्ता आहे तो देखील त्याच्यासोबत वर्ग केला, 6वा हप्ता त्याच्यासोबत वर्ग केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।